विश्वातील सर्व आईंना माझा नमस्कार व सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज या विशेष दिवशी मला आई या विषयावर बोलण्याची संधी मिळाली याचा मला खूप अभिमान वाटतो। खरं तर आई या विषयावर बोलण्यास पण माझे शब्द अपुरे पडतील। आई हा एक छोटासा शब्द आहे, पण त्यामागे असतं संपूर्ण विश्व। आई म्हणजे त्याग, माया आणि निस्वार्थ प्रेम। आई समर्पणाचं मृत स्वरूप। या जगात असं काही नाही की जे आई आपल्या बाळासाठी करू शकत नाही। आईचं प्रेम निरपेक्ष असतं, कोणत्याही अपेक्षेशिवाय। आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा या जगात आपल्याला समजत असणारी पहिली ओळख आपली आई असते। तिच्या कुशीत आपण सुरक्षित असतो। तीच आपली पहिली गुरु असते। ती आपल्याला चालायला, बोलायला, वागायला शिकवते। ती आपल्यावर चांगले संस्कार करते। तिच्या कष्टाशिवाय आपले बालपण अपूर्णच आहे। आई हा शब्द उच्चारताच मनात शांती, डोळ्यात प्रेम आणि ओठावर हसू येतं। आई हे एक नातं नाही, तर ती एक भावना आहे, जगातील सुंदर आणि पवित्र भावना। आपण कितीही मोठं झालो, कितीही शिकलो, कितीही यशस्वी झालो, तरी सगळ्यात वरचं आपल्या आयुष्यात सगळ्यात वरचं स्थान आपल्या आईलाच असतं। कारण ती आपल्याला फक्त जन्मच देत नाही, तर ती आपल्याला वागायला शिकवते, आयुष्य जगायला शिकवते। आईच आपली पहिली गुरु, आपली पहिली शिक्षक, आपली पहिली सखी, आपली पहिली मार्गदर्शिका असते। आपण लहानपणी जेव्हा पडतो, रडतो, आपल्याला काही समजत नाही, तेव्हा आपल्याला आईच धीर देते। आपल्याला काय हवं असतं, काय नको असतं, हे तिला आपल्या डोळ्यातून आणि मनातून लगेच समजतं। तिचं प्रत्येक कष्ट, प्रत्येक घाम, थेंब फक्त आपल्यासाठी असतो। तिचा त्याग सांगायला पण माझे शब्द अपुरे पडतील। किती वेळा तिने स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, फक्त आपल्या हसऱ्या चेहऱ्यासाठी। आपलं आरोग्य, आपलं भविष्य, आपलं शिक्षण यातच तिचं संपूर्ण जग असतं। आईच्या भूमिकेला कोणताच पर्याय असू शकत नाही। तिला कुठलाही पुरस्कार किंवा सन्मान देऊन तिचे मोल चुकवता येणार नाही। आपण एक क्षण थांबून विचार करूया, आपण आज जे काही आहोत ते फक्त तिच्यामुळेच। म्हणूनच संत तुकारामांनी म्हटलं आहे की आई वडिलांना गुरु समजावे, त्यांची सेवा करी तयासी देव पावे, त्यांची सेवा करी तयासी देव पावे। शेवटी मी एवढीच बोलेन, आईविषयीची थोरवी सांगायला मला हा जन्म देखील अपुरा आहे। आज मी माझ्या आईविषयी जे काही बोलले ते कमीच आहे। जाता जाता मी एवढेच बोलेन, आई म्हणजे आपल्यावरचं देवाचं वरदान आहे। आई म्हणजे आपल्यावरचं देवाचं वरदान आहे। तिचं अस्तित्व म्हणजे आपलं भाग्य आहे। तिचं अस्तित्व म्हणजे आपलं भाग्य आहे। धन्यवाद।